सोलापूर शहरातील जुन्या वेडी घरकुल परिसरातील भारतनगर येथे भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून सुमारे 1,14,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे। या प्रकरणी फिर्यादी अंबादास मधुकर पल्ली व 39 राहणार भारतनगर शिंदेशाळेच्या मागे सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पल्ली हे 22 मार्च रोजी दुपारी 12 ते 6 वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर गेले होते। याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या गच्चीवरून अंतर्गत जिन्याद्वारे प्रवेश केला। चोरट्याने खोलीच्या दरवाजाची कुलूप व कडीकोडा उचकुटून आतमध्ये प्रवेश केला आणि घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून मौल्यवान ऐवज चोरला। यात 48,000चे 8 ग्रॅमचे सोन्याचे झुबे, 30,000ची 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 18,000चे 3 ग्रॅमचे सोन्याचे झुबे व 18,000 रुपये रोख असा एकूण 1,14,000 रुपयांचा ऐवजाचा समावेश आहे। चोरीची ही घटना पल्ली हे घरी परतल्यानंतर त्यांच्या लक्षात आली। त्यांनी तातडीने MIDC पोलिसात धाव घेऊन याबद्दल तक्रार नोंदवली। या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मस्के हे करीत आहेत।